हॅलो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आज 1 मार्च रविवार. सर्वात आधी तुम्हाला हॅप्पी होली ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता, तुम्हाला माहिती होणार नाही. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे बहिणींनो, फेब्रुवारी महिना संपला. आज मार्च महिना सुरू झाला आहे. अनेक बहिणी विचारत आहेत की आमचे पैसे आलेले नाहीत. तर तुम्हाला सांगायचं एवढं, फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू झाली होती, पण आमचे पैसे अजून का आले नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिकृत माहितीच्या आधारे खात्रीशीर उत्तर देणार आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासूनच प्रशासकीय पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया सुरू झाली असून पुढील 2-3 दिवसात पैसे आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसात तांत्रिक सर्व्हरच खूप ताण होता. तसेच ज्या बहिणींना आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज आला आहे, त्यांनी काळजी करू नका. याचा अर्थ तुमची माहिती योग्य आहे आणि तुमचे पैसे आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्यास सुरुवात होईल. आज रविवार असल्यामुळे बँकांचे व्यवहार बंद असू शकतात, पण उद्या 2 मार्चपासून बँक मेसेज यायला पुन्हा सुरुवात होईल. ज्यांचे अर्ज अप्रूव्हर आहेत त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये मार्चच्या पहिल्या 7 ते 10 दिवसात मिळतील, अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे. आणि बहिणींनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचं स्टेटस मंजूर असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. कोणाकोणाचे पैसे फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला आले त्याने कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे इतर बहिणींना धीर मिळेल. अशा बऱ्याच बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत. जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर ही 3 कारणे असू शकतात. पहिलं कारण, सरकारने आता KYC अनिवार्य केली आहे. जर तुम्ही ती वेळेत पूर्ण केली असेल किंवा तुम्हाला दुरुस्ती यादीत नाही असा मेसेज येत असेल तर तांत्रिक प्रक्रियेमुळे तुमचा हप्ता तात्पुरता थांबलेला असू शकतो. दुसरं, बऱ्याच बहिणींना नवीन बँक खाते उघडले आहेत किंवा जुने खाते बंद झाले आहेत. जर तुमचं आधार कार्ड बँकेला DBTसाठी लिंक असेल तर सरकार पैसे पाठवू शकत नाही. जरी 23 फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू झाली असली तरी लिंकिंग नसल्यास पैसे जमा होणार नाहीत. तिसरी, अपात्र किंवा अर्जाची त्रुटी. काही ठिकाणी अर्जाची पुनर्तपासणी सुरू आहे. जर तुमच्या अर्जात काही त्रुटी आढळली असेल तर स्टेटस पेंडिंग किंवा रिजेक्ट होऊ शकतं. आता याचा उपाय काय करावा? पहिला उपाय, हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही हे 3 उपाय करू शकता. नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन अर्जाची स्टेटस तपासा. नंबर 2, जर KYC बाकी असेल तर ती तातडीने पूर्ण करावी. 3, तुमच्या बँकेत जाऊन DBT फॉर्म भरून द्या. लक्षात ठेवा, 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे अजून वेळ आहे. बहिणींनो, हप्ता बंद झाला म्हणून घाबरून जाऊ नका. फक्त तांत्रिक त्रुटी दूर करा. तुमचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. तुमचा हप्ता कोणत्या महिन्यापासून बंद झाला आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व गरजू बहिणींना शेअर करा. धन्यवाद.